आता हा जो काही गद्दारीचा व्हायरस आहे, हा व्हायरस संपूर्ण देशात पसरलेला आहे आणि कदाचित मोदींनी हा संदेश इतर पक्षातल्या होऊ शकणाऱ्या गद्दारांना पण दिलाय का, की तुम्ही काळजी करू नका, गद्दारी करा, आमच्याकडे या, मी तुमच्या पाठीशी, बघूया तुमचा आपका बाल भी नहीं बाका होगा, मैं देखता हूं. तर असा हा संदेश किंवा ही धमकी मोदींनी कोणाला नक्की दिले? सुप्रीम कोर्टाला दिले, अमित शहानं दिले, देवेंद्रनं दिले, प्रशासनाने दिले का हा संदेश इतर पक्षातल्या गद्दार होऊ शकणाऱ्या खासदारांना दिले की तुम्ही गद्दारी करा, मी तुमच्या पाठीशी आहे? तर याचा खुलासा झाला पाहिजे. आणि जे मी म्हटलं की ही लढाई ही केवळ आता शिवसेनेपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर गद्दारीचा व्हायरस हा लोकशाहीचा जीव घेतोय. तर लोकशाहीबद्दल प्रेम असणारे, संविधानाबद्दल प्रेम असणारे जे देशभक्त आहेत, त्या तमाम काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतच्या तमाम देशभक्तांना मी आवाहन करतोय की तुम्ही आता ही लढाई आपण सगळ्यांनी मिळून एकत्रित लढण्याची गरज आहे. देशाचं संविधान आणि देशाची लोकशाही वाचवण्याचं कर्तव्य हे आपल्याला करावं लागणार. देशातला तरुण तर त्याचं तर आता माथं भडकलंय, त्यांच्याबरोबर आता यांनी कितीही प्रयत्न केला तरी ते त्यांचं प्रवचन ऐकायला तयार नाहीत. आणि म्हणून एकदा सांगतो की ही गोष्ट गंभीर आहे, ही आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास नक्की आणून देणार आहे. पण मोदींनी सांगायला पाहिजे की हा धमकीवजा संदेश तुम्ही नेमका कोणाला दिलाय आणि गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंगमध्ये धुवून घेतल्यानंतर सुद्धा तुम्ही पुन्हा का घाबरून तुमची पळापळ का होते, का शेपट्या घालून तुम्ही मोदींकडे जाताय? तर ह्याचा खुलासा व्हायला पाहिजे. म्हणून मी आज आपल्या माध्यमातून सर्व जनतेला ही माझ्या मनातली शंका कळावी, कदाचित त्यांच्याही मनातली असेल तर त्याला मी वाचा फोडतोय. उद्धवजी ज्या पद्धतीने काल परवा कुठे खासदार मोदींना भेटले, तसेच शरद पवारांचे खासदार देखील पुढच्या आठवड्यात मोदींची सर्व भेट घेणार आहेत, अशा पद्धतीने देखील माहिती. मी माझ्यापुरतं बोलतोय आणि ज्यांना ज्यांना संविधानाबद्दल प्रेम आहे, लोकशाहीबद्दल प्रेम आहे, ज्यांना ज्यांना संविधान वाचवायचं आहे, लोकशाही वाचवायची आहे, त्यांनी या लढाईत सामील व्हावं. सर, मोहन भागवत मुंबईत गेले आणि त्यांनी ज्यांच्याशी संवाद साधला त्यांनी त्यांच्या प्रोटेस्टला पाठिंबा सुद्धा दिला. नाही, पहिले या विषयावरती मला असं वाटतं हा महत्वाचा विषय आहे. बाकी मोहन भागवत वगैरे हे नेहमीचे विषय आहेत. आप सारे लोगों को पता है कि 4 साल हमारी जो केस है सुप्रीम कोर्ट में चल रही है. अब ऐसे लग रहा है कि लास्ट जो क्या म्हणते हैं अंतिम टप्प्यात वो सुनवाई आ रही है और लगातार हो रही है. जैसे पिछले हफ्ते में 2 दिन लगातार सुनवाई हुई, अगले हफ्ते में भी होने जा रही है. हम उसके बारे में तो कुछ कहते नहीं कि क्योंकि हमारा पूरा विश्वास अदालत पर है. लेकिन जिस तरीके से मोदी जी कल गद्दारों के साथ उन्होंने एक मीटिंग की, मोदी जी को जो भी हमारे जेनजी वहां जंतर मंतर पर बैठे थे, आंदोलन कर रहे थे, उन्हें मिलने के लिए समय नहीं है. उनके ऊपर तो लाठियां बरसाई गई, सिर्फ इतना ही नहीं, लाठियों को किले लगाए गए, टीयर गैस छोड़ा गया, बहुत ही क्या कहते हैं वो शब्द है, बर्बरता के साथ उनके ऊपर अत्याचार किए गए, जैसे कि जालियनवाला बाग ही वहां हो रहा है. तो उनको मिलने के लिए उनके पास समय नहीं है. आधी रात वो इंस्टाग्राम पे उनको मैसेज देते फ्रेंड्स करके, तो ऐसे फ्रेंड्स को मार पीट कर कोई दोस्त नहीं बनता. तो उन्हें मिलने के लिए समय नहीं है. मोदी जी को संसद में आने के लिए समय नहीं है, लेकिन गद्दारों को मिलने के लिए समय है. इतना ही नहीं, गद्दार तो गद्दार ही है, लेकिन उनको एक अभय दिया जा रहा है कि आप डरो मत, मैं आपके पीछे हूं, मैं आपके साथ हूं. तो ये जो संदेश है, ये जो मैसेज है, क्या ये धमकी है? और ये धमकी है तो किसको दी है? क्या सुप्रीम कोर्ट को आप डराना चाहते हैं कि डरिए, आप ये नहीं करिए, ऐसा करिए, ऐसे ही करना होगा क्योंकि मैं इनके साथ हूं. तो ये जो मैसेज है आपने किसको दिया है? सुप्रीम कोर्ट को दिया है, अमित शाह को दिया है, क्योंकि आज तक कभी ऐसे हुआ नहीं था. अमित शाह मतलब शाह सेना, जिसको मैं शाह सेना कहता हूं, जो गद्दार सेना है, वो जब मुंबई में आए हैं तब ये जाकर दिल्ली में मोदी जी को मिल रहे हैं. तो अमित शाह को मैसेज दिया है, देवेंद्र जी को दिया है, प्रशासन को दिया है, या अन्य सारे पार्टी में जितने लोग गद्दारी करना चाहते हैं उनको एक मैसेज दिया है कि आप बिंदास गद्दारी करो, आपका बाल भी नहीं बाका होगा, मैं आपके साथ हूं.